कोटा कानून को रोककर किसको बताना चाहते थे आप? किसको बचाना चाहते थे? कोटा तो आतंकवादियों के खिलाफ था। पोटा म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्ट. या कायद्याचं कधी नाव ऐकलंय नाही ना? हा कायदा आतंकवाद्यांना संपवण्यासाठी तयार केला गेला होता. या कायद्यामध्ये एक स्पेशल न्यायालय असायचं. या कायद्यामध्ये गुन्हेगाराची लंबी हिरासत मिळायची. या कायद्यामध्ये आतंकवाद्यांना होताहोतपर्यंत बेल मिळणे अशक्य होते. हा कायदा पहिली वेळेस अटलजीची सरकारने बनवला होता, पण 2004मध्ये अटलजीची सरकार गेल्याबरोबर काँग्रेसने हा कायदा पूर्णपणे पहिल्याच कॅबिनेटमध्ये रद्द केला. मग नंतर काय झालं? भारतामध्ये लगातार हल्ले होणे सुरू झाले. 2005मध्ये रामलला टेंटवर हल्ला, 2006मध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये बम धमाका, त्याच्यामध्ये 187 लोकांचा मृत्यू झाला. 2008मध्ये श्रीनगरमध्ये हल्ला, जयपूरमध्ये 8 हल्ले, अहमदाबादमध्ये 21 हल्ले आणि दिल्लीमध्ये 5 हल्ले आणि नंतर 26/11 हमला, ज्याच्यामध्ये 250+ लोकांचा मृत्यू झाला. भारतामध्ये चारही बाजूने नुसते हमले आणि मृत्यू होत होते. 2005 पासून तर 2011पर्यंत भारतामध्ये एकूण 27 आतंकवादी हमले झाले आणि या हल्ल्यामध्ये 1000+ लोकांचा मृत्यू झाला. पण हे सगळं होत असताना काँग्रेस काय करत होती? तर आतंकवाद्याचे नुसते फोटो घेऊन पाकिस्तानला पाठवत होती. जी काँग्रेस बाटला हाऊस घटनेवर आतंकवाद्यासाठी रडत होती, तीच काँग्रेस शहीद मोहन शर्मा यांच्या शहादतवर नाही. हाच आहे काँग्रेसचा असली चेहरा. आता तुम्हीच सांगा, आम्ही युवा पिढी कसा काँग्रेसवर विश्वास ठेवू, ज्या काँग्रेसने नेहमी आमच्या भारत मातेला झुकवण्याचं काम केलं, आमच्या देशाला छिद्र पाडण्याचं काम केलं. आम्हाला आमची भारत माता कोणासमोर झुकलेली पाहायची नाही, तर आम्हाला आमचा भारत देश विश्व गुरु बनवायचा आहे. पण काँग्रेस हे करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ती निष्ठाच नाही. त्यासाठी राष्ट्रभक्ती ही फार महत्त्वाची असते. ज्या काँग्रेसने वारंवार या देशातल्या बहुसंख्यक हिंदूंचा घात करून आणि या देशासोबत गद्दारी करून सत्ता आरूढ झाली, त्यांना फक्त सत्तेशी देणं घेणं आहे, पण देशाशी नाही. म्हणून अशा काँग्रेसला मी कधीही मतदान तर सोडा, यांना जवळसुद्धा उभं करत नाही. बाकी तुम्ही समजदार आहात, समजू शकता, स्वतःचा विचार करू